हॅलो एव्हरीवन. पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस इम्युनिटी डाऊन होते, त्यावेळेस बरेच संसर्गाचे आजार होतात. तर त्यासाठी इम्युनिटी बूस्टर बनवूया. तर मी इथे घेतले खजूर, 2 वाट्या खजूर, 1 वाटी बदाम, त्याच्यानंतर 2 मोठ्या वाट्या म्हणजे 1 मोठा बाऊल मी मखाना घेतला आहे आणि मी 1 खोबऱ्याची वाटी घेतली आहे. तर हे घेतल्यानंतर मी त्याचप्रमाणे 1 वाटी काजू घेतला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहे. तुमच्याकडे ज्या कुठल्या बिया असतील त्या तुम्ही घेऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मी यामध्ये ॲड केलं आहे मनुका मी ॲड केलेले आहे. आणि मी त्याच्यामध्ये तीळ घेतली 1 स्मॉल वाटी, तुम्ही मोठी वाटीसुद्धा घेऊ शकतात. आणि मी त्याच्यामध्ये इलायची पण टाकणार आहे टेस्टसाठी. आणि हे जे मी बाउलमध्ये दाखवते ते 2 ते 3 टीस्पून मी सब्जा सीड घेतले आहे. सब्जा सीड हे इम्युनिटीसाठी खूप चांगले असते, त्यामुळे मी ते घेतलेले आहे. तर तुम्हीसुद्धा तुमचं वेट जर डिक्रीज करायचं असेल तर तुम्ही नक्की मॉर्निंगला सब्जा सीड घ्या. आणि नंतर मी त्यात टाकणार आहे पिस्ताशे. माझ्याकडे थोडे पिस्ता कमी होते त्यामुळे मी तिथे थोडं कमी क्वांटिटीमध्ये टाकले. आणि आता तुम्हाला एक सांगते की तुम्ही याच्यामध्ये अक्रोड ॲड करायला विसरू नका. माझ्याकडे जरी अक्रोड होते तरी पण मी ते विसरली टाकायला, कदाचित मला लक्षात नसेल. सो तुम्ही अक्रोड नक्की टाका. आणि तुम्हाला लागणार आहे गावरानी तूप, याचा व्हिडिओ मी शेअर केलेलाच आहे. त्याच्यानंतर ड्राय खोबरं जे आहे ते तुम्ही किसून घेऊ शकतात, नाहीतर त्याचे बारीक काप करून घ्या आणि मिक्सर ग्राइंडरला लावून त्याची पेस्ट करून घ्या. दॅट इज अ बेस्ट ऑप्शन. नाहीतर तुम्ही रेडीमेड पण खोबऱ्याचा किस आणू शकतात. तर सगळ्यात आधी आपल्याला कढई गरम करायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. त्याच्यामध्ये जास्त तूप टाकू नका, थोडंच तूप टाकायचं आपल्याला, हार्डली 1 टीस्पून. मग सगळ्यात आधी मखाना आपल्याला त्याच्यात रोस्ट करून घ्यायचे आहे. मखाना रोस्ट झाले हे कसे ओळखायचे, आपल्याला 1 मखाना हातात घ्यायचा आणि त्याला आपल्या हाताने असं दाबून पाहायचा. जर तो असा क्रंची म्हणजे असा तुटला तर समजून घ्यायचा की आपला मखाना रोस्ट झाला आहे. अदरवाईज पावसाळ्यामुळे मखाना असा एकदम लगेच मखाना हे होऊन जातो, त्यामुळे तो मखाना चांगल्या प्रकारे तुम्ही रोस्ट करून घ्या. नंतर मग तुम्ही काही बदाम रोस्ट करायचे, कॅशो रोस्ट करायचे आहे. आणि ज्या पंपकिनच्या सीड्स होत्या त्या सीड्स त्याच्यामध्ये मी टाकले आहे. आणि आपल्याकडे जेवढे सगळे इन्ग्रेडियंट होते तुम्ही ते रोस्ट करून घ्यायचे आहे. त्याला एकदम मोठ्या गॅसवर रोस्ट नाही करायचे आहे, त्याला लो गॅसवर रोस्ट करायचे आहे. रोस्ट केल्यानंतर मी जे रोस्टेड केलेले आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. दॅट इज ऑल्सो गुड इन टेस्ट. सो ही जी प्रोसेस आहे तुम्हाला कंटिन्यू फॉलो करत राहायची आहे. आणि रोस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे रोस्टेड सगळे ड्रायफ्रूट्स आहेत त्याची तुम्हाला नंतर पुढे जाऊन पावडर करायची आहे. हे बघा, माझ्या व्हिडिओमध्ये थोडा क्लोज व्ह्यू जाऊन मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली कसा आहे. बघा, माझ्या कॅशू थोडेसे रोस्ट झाले आहे, तर त्यामुळे कॅशूचा कलर बघा थोडा चेंज झाला आहे, म्हणजे काजूचा कलर थोडा चेंज झालेला तुम्हाला दिसतो आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू असं रोस्ट करा. तुम्ही सगळे एकत्र रोस्टही करू शकतात किंवा 1 बाय 1 आयटमसुद्धा तुम्ही रोस्ट करू शकतात. ती रोस्ट करून तुम्ही साईडला घ्यायचा, गॅस फ्लेम लो करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोरडं खोबरं जे आहे, खोबरं तुम्ही कट करून घेतले होते पीसेस, ते तुम्ही त्यात टाकायचं आणि रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि नंतर फायनल स्टेज येते ती आहे डेट्स तुम्ही बारीक चॉप करून घ्या, नाहीतर तुम्ही त्याचे सीड्स काढून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका आणि त्याला छान परतवून घ्या. हे बघा असे ते जर छान परतवले गेले, थोडे क्रिस्पी गेले तर मिक्सर ग्राइंडरला लवकर ग्राइंड होतात. नाहीतर तुमचे जे डेट्स आहे ते मिक्सर ग्राइंडरचं जे भांडं आहे त्याला चिकटून जाणार. त्यामुळे तुमचे खजूर छान भाजले गेले पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण मिक्सर जारला मखाना लावून घेणार आहोत. आणि मखाना लावून घेतल्यानंतर त्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत. पेस्ट मीन्स तुम्हाला त्याचं असं थोडं ग्रॅन्युअल असेल त्याच्यामध्ये, असं तुम्हाला मिक्सचर रेडी करायचं आहे. तर ते मिक्सचर असं दिसेल. ठीक आहे, हे झालं आपला मखाना इज अ बेस्ट ऑप्शन. मखानामुळे आपले हाडं ठिसूळ होत नाही. कॅल्शियमचं प्रमाण खूप सारं असतं, त्यामुळे तुम्ही मखाना नक्की तुमच्या डेली ह्याच्यामध्ये ॲड करा, डेली रुटीनमध्ये ॲड करा. नंतर जे ड्रायफ्रूट्स होते
ते ड्रायफ्रूट्स मी सगळे टाकले मिक्सर जारला आणि त्याची मिक्सर जारला जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स टाकतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एकदम फुलवर मिक्सर फिरवायचं नाही आहे. जस्ट 1 क्लिक दॅन अगेन 1 क्लिक, म्हणजे म्हणजे थोडं थोडं फिरवायचं आहे तुम्हाला. त्याचा पूर्ण ऑइल काढून घ्यायचं नाही आहे ड्रायफ्रूटचं. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला टाकायचं आहे खोबरं पण बघा मी जसं फाईन केलं तसं तुम्हाला फाईन करायचं आहे, म्हणजे स्लोली करायचं आहे. फास्ट प्रोसेस करू नका. ते एक विशिष्ट असं तेल सोडतं. हे बघा माझे डेट्स मी तुम्हाला दाखवते. माझं मिक्सरचं भांडं पण खराब झालं नाही आहे आणि माझे डेट्स बघा किती फाईन झालेले आहे. आणि बेस्ट इन्ग्रेडियंट आहे जायफळ. जायफळमुळे इम्युनिटी सिस्टीम खूप स्ट्रॉंग होते. हे तुम्हाला माहिती आहे की जायफळ हे शरीरासाठी गरम असतं आणि अल्सो ड्रायफ्रूटसुद्धा आपली बॉडी गरम ठेवतात. तर त्यामुळे तुम्ही हे सगळं करायला हवं. आणि इन्ग्रेडियंट जो आहे ते खसखस तुम्हाला इथे टाकायची आहे. जास्त प्रमाणात टाकू पण शकतात. आणि नंतर जर तुमच्याकडे डेट्स कमी प्रमाणात असतील तर तुम्ही जॅगरीसुद्धा ॲड करू शकता. तर माझ्याकडे ही जीवनाची जॅगरी पावडर होती त्यामुळे मी 1 वाटी, बघा माझी वाटी जेवढं कॅशू घेतली तेवढीच मी जॅगरी पावडर घेतली, जास्त घ्यायची नाही. त्या जॅगरी पावडरमध्ये तुम्हाला थोडंच पाणी टाकायचं आहे, म्हणजे हार्डली 2 to 3 टीस्पून तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ठीक आहे. पाणी टाकल्यानंतर किंवा तुम्हाला पाणी टाकायचं आणि तूप टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा जेणेकरून ते कॅरमलायझेशन होईल तिचं. हे बघा दिसतं आहे जॅगरीचं कॅरमलायझेशन. तर तुम्ही याच्यात थोडं पाणी पण ॲड करा, नाहीतर तुमचे ते जॅगरीचे खडे होऊन जाणार आणि ते टुसणार. आणि नंतर मी लाडू बघा मी माझ्या हाताने लाडू माझा रेडी. लाडू तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला लाडू खूप आवडतील आणि तुमची इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग होणार ना. बघा जो अनहेल्दी आहे हा जो लाडू हा सगळेजण खाऊ शकतात. म्हाताऱ्या जे आजी आजोबा आहे घरातले, त्याच्यानंतर लहान मूल, दॅन द प्रेग्नेंट वुमन, नॉन प्रेग्नेंट वुमन, सगळ्यांसाठी हेल्दी आहे. सो हे लाडू तुम्ही करावे असं मला वाटतं. तुमच्या घरात हा लाडू असावा. जंक फूडऐवजी तुम्ही ॲटलिस्ट 1 लाडू टेक इन 1 डे. बघा माझे लाडू रेडी आहे. आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही असेल तर तुम्ही मला DM करू शकता. अँड थँक्स फॉर वॉचिंग. हे बघा आपला लाडू झाला आहे छान. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.